आषाढी कार्तिकी जवळ येणार आहे आणि अशातच परिवहन विभागाने एक वेगळा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत। सर, आषाढी वारी जवळ आलेली आहे आणि ज्या वारकऱ्यांना चालत जाता येणार नाही, मध्येच नव्हे तर देशामध्ये वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि एसटी महामंडळाकडे फार मोठ्या प्रमाणात मागणी होत चालली होती। ह्या वर्षी 5500 बसेस ह्या एसटी महामंडळाच्या आपण देतोय आणि ह्या 5500 बसेस राज्यातून सगळीकडनं आपण पंढरपूरला घेऊन जातोय। 12 तारखेला मी स्वतः पंढरपूरला जातोय, नियोजन करतोय जेणेकरून वारकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही एसटीची कमतरता भासणार नाही। प्रामुख्याने आमच्या युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही जे वारकरी असतील म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा ही अशा प्रकारची आपण योजना करतोय। जे वारकरी असतील त्यांच्याकडे मोबाईल असतात परंतु ते चालत असतात आणि त्यामुळे मोबाईल चार्जिंगसाठी त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसते। त्यामुळे आम्ही त्या वारकरी संप्रदायासाठी मोबाईल चार्जिंगची सुद्धा सुविधा जाताना आम्ही करायचा प्रयत्न करतोय। निश्चितपणे त्यामध्ये सुद्धा त्यांना समाधान मिळेल। सर, 2003 नंतर शिवसेनेमध्ये पहिल्यांदा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। मुख्य नेतेपदासाठी एकनाथ शिंदेंना देखील निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। कशा प्रकारे ही निवडणूक असणार आहे, कार्यकारिणीची ही निवडणूक असणार आहे? नाही, अद्यापर्यंत त्या निवडणुकीची घोषणा केलेली नाही आहे, कारण पक्षाचे मुख्य नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण बघतो ते एकनाथ शिंदे साहेब आहेत। निवडणुकीची घोषणा जेव्हा होईल त्या संदर्भात ती चर्चा होईल आणि त्यावर निर्णय होईल। परंतु लोकशाही आणि लोकशाही पद्धतीनं आमच्याकडे कामकाज चालतं, त्यामुळे निश्चितपणे लोकशाही पद्धतीनं कामकाज होतील, निवडणुका ज्या होतील त्याच्याच पद्धतीने केल्या जातील। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर निवडणूक प्रक्रियेने आणि लोकशाही पद्धतीने सर्व प्रक्रिया होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई।